तिन्ही लोकांचं आणि राज्य जे तारकासुराने लावून घेतलं होतं ते त्यांनी पुन्हा आणि देवपदा प्राप्त करून दिलं कार्तिक स्वामींना. आणि कार्तिक स्वामी वनात निघून गेले म्हणतात. सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले. व्यास महर्षी जन्मेंद्र राजाला सांगतायत कथा. सूत महर्षी शौनकादिकांना सांगतायत. व्यास महर्षी सांगतात राजन हे जे सर्व काही झालं हे सगळं काही झालं हे फक्त कुणामुळे झालं हे फक्त आदिमाया शक्तीमुळे झालं. भगवान शंकर सुद्धा सांगतात हे देवांनो हे माझं कार्य नाही. ही सर्व लीला आणि आदिमाया शक्तीचीच बरं का, तिचीच माया आहे. त्यामुळे हा आणि सर्व काही घडलं बरं का. तुम्हाला जे आणि देव परत प्राप्त झाला हे कार्तिक स्वामीमुळे त्यामुळं किंवा माझ्यामुळं यांच्यामुळे त्यामुळे झालं नाही. तिच्या पाठीमागची प्रेरक शक्ती आहे ती म्हणजे आदिमाया शक्ती. तिच्यामुळे असणार हे सर्व कार्य झालं. असो पण माणसाला अभिमान वाटतो की आमच्यामुळे झालं आमच्यामुळे अशा किंवा अशा गोष्टी होतात. अहो मी केलं तर सगळ्या गोष्टी होत्या. मी जर तसं होतं ना तर काही झालं नसतं. प्रत्येक गोष्ट माणसाला अभिमान वाटतो. पण महाराज सांगितलं नको नको मान नको अभिमान वाया पण व्यर्थ गाय अभिमान मुळे आणि कोड अवघेची परत काही सांगता येईल. बऱ्याच प्रकारे आणि भगवान शंकरांनी सर्व देवांना सांगितलं उपदेश केला. ते कार्य आदिमाया शक्तीच आहे. आपण केलं आपण कधीच म्हणायचं नाही. कारण आपण करतो पण आपण ही गोष्टी करू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही. असं सर्व देवांनी भगवान शंकराला आणि साष्टांग नमस्कार केला आणि सर्व देव आपापल्या स्थळाला आपापल्या आणि ठिकाणी निघून गेले. व्यासंत राजानं सर्वात मोठी जर शक्ती असेल तर ती जगदंबाच आहे. ती जेव्हा हिमालयापासून झाली होती ना त्यावेळेस एक हिमालयाने त्याने देखील एक प्रश्न केला होता. तो असा आई तुझं वास्तव्य कुठं कुठे आहे? तू कुठं कुठं राहतेस? कशाप्रमाणे राहतेस? तुझा वास कोणत्या ठिकाणी आहे ते मला सांग. एवढंच काय तुझी भक्ती कशी करावी ते पण आम्हाला सांग. त्यावेळी देवीने काही गुप्त रहस्य सांगितलं. ते म्हणजेच अर्थात गुप्त रहस्य म्हणजेच देवी गीता. ही देवी गीता 9 अध्याय आहे. त्या हिमालयाला ह्या जगदंबेनं आदिमाया शक्तीनं विराट रूप धारण करून आणि मुख्य स्थान सांगितले. दर्शन दिलं आणि मुख्य स्थान सांगितले. आणि ते दिव्य ज्ञान आणि देवीने सांगितलं. त्यातले प्रमुख ठिकाणांचं म्हणलं आपण 3.5 पीठं मानतो. कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि सप्तशृंगी म्हणजे कोणी 3.5 पीठ आपण या क्षेत्र मानतो. पण हे 3.5 पीठ नाहीत. हे सगळे जी पीठ आहेत असे पीठ 108 पीठ सांगितले. त्याच्यामध्ये आपण काही काही पीठ पाहिले जसं की 12 म्हणजे मुख स्थान आहे. ज्या ठिकाणी गुप्त देवी आणि पार्वती झाली होती असे एक ठिकाण आहे. म्हणजे महादेवाने गुप्त रूपानं खांद्यावर घेतलं होतं देवीला आणि जे घेऊन फिरले असे 108 ठिकाण आहेत. 108 ठिकाणापैकी आपण 3.5 पीठ मुख्य मानतो. ते 3.5 पीठ म्हणजे कोणते? अर्धपीठ सहित म्हणजे 3 पीठ मुख्य आणि अर्धपीठ सप्तशृंगी सहित. कोल्हापूर माहूर तुळजापूर आणि अर्धपीठ सप्तशृंगी म्हणजे वणी नाशिक हे 3.5 पीठ. देवी गीता सांगितली अध्याय 35 ते 40 पर्यंत म्हणजे 9 अध्याय असो. मुख्य आणि 3.5 पीठ झाले. मुख्य 3.5 पीठ झाले. त्याच्यामध्ये विंध्य पर्वत, कांचीपूर, श्रीनगर, मीनाक्षी म्हणजे मदुराई, नेपाळमध्ये एक ठिकाण आहे. मातापूर म्हणजे माहूर असे बरेच ठिकाण सांगितले. हिमालयात मला सोमवार फार करणारे लोक आवडतात. मला भक्ती जशी करतात त्याप्रमाणे मी त्याला पावत असते.
जो जो भावे मद भावे जैसा भावे म्हणजे जो माझ्या भावाला येतो तशा तशा प्रमाणे मी त्याला असताना फळ देत असते. जो जो मद भजे जैसा जैसा भावे पैसा पैसा पावे तया लागी असते. मला सोमवार व्रत करणारे आणि मला फार प्रिय आहे माझे भक्तगण. तसंच जे कोणी प्रदोष करतात ते पण मला प्रिय आहे. जो कोणी माझ्या स्तरीमध्ये भक्त आहेत ते मला सर्व प्राप्त होतात. एवढंच काय त्याला मी प्रसन्न होते आणि त्याला काय पाहिजे ते मी असणार त्यांना पुरवते. असं परत आणि गुरुंनी सांगितलं बघा देवीला. गुरुखांनी सांगितले, उपवास सांगितले, महोत्सव कसा करायचा देवीचा ते पण सांगितला. बऱ्याच प्रमाणे उत्तर रशिया देवीने सांगितले हिमालयाला. राजन तुम्हाला आणि या शक्ती प्रगट कशी झाली हा प्रश्न विचारला होता. आणि एक प्रश्न असा होता हरिहर निश्चित झाली. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आपला. हरी आणि हर हे दोन्ही निश्चित झाली हा प्रश्न आपण ऐकला. हराला आणि पुन्हा पार्वती प्राप्त झाली. अगोदर गौरी जी गुप्त झाली होती ती पुन्हा सती रूपाने आली. सती रूपातून पुन्हा पार्वती रूपाने प्राप्त झाली. महादेवाला पार्वती प्राप्त झाली. पण विष्णू भगवंताला आणि पुन्हा आणि लक्ष्मी कशी प्राप्त झाली महाराज हे सांगितलंच नाही. हे पण आम्हाला सांगा लक्ष्मी पुन्हा प्राप्त कशी झाली. भगवान महाविष्णूला तेच आणि व्यासमहर्षीला जन्म प्रश्न केला. व्यासमहर्षीने राजन कुठली गोष्ट काळ आहे तसं म्हणा काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत असते. कुठलाही काळ ठराविक आला की ती गोष्ट होत असते. भगवान महाविष्णूला सुद्धा पण आणि ती लक्ष्मी तशाच स्वरूपाने भेटते. जन्मेजय होतं मला झालं होतं नेमकं काय कशी प्राप्त झाली ते सांगा ना. अरे बघा तुला ते सांगतो. एकदा देवांच्या मनामध्ये एक विषय आला. तो विषय म्हणजे असा आपल्या भूताचं पाणी बघितलं तर जवळपास 67% पाणीच आहे. 65% कोणी म्हणते कोणी 67% म्हणते. प्रत्येक फक्त 33% पृथ्वी आपण जे राहतो मधला भाग जे आहे फक्त 33% किंवा 35% एवढंच भाग आहे. बाकी सगळीकडे आता भोवताल पाणीच पाणी आहे. समुद्र आहे 65% पाणीच आहे आपल्याकडे. देवलोकांच्या मनामध्ये विषय आला समुद्रामध्ये अशा काही गुप्त आणि भरपूर वस्तू आहेत. समुद्रामध्ये त्या वस्तू आपण बाहेर काढायला पाहिजे का. त्या समुद्रामध्ये अनेक प्रकारचे रत्न आहेत म्हणून ह्या समुद्राला रत्नाकर सुद्धा नाव आहे. इतका मोठा आहे भरपूर विशाल आहे. म्हणजे नाव सागर. ह्या समुद्रामध्ये बरेच जास्त रत्न येतं बऱ्याच काही गोष्टीचा त्या आपल्याला प्राप्त व्हाव्यात असं मनात आलं. देवानी ठरवलं म्हणजे आपण काय करू म्हणजे आणि त्या वस्तू काढायच्या कशा अशी कुजबुज यांची चालू होती. तितक्या असला नाही विषय आणि असलांच्या मनाचा विषय आला ते म्हणजे नाही म्हणजे आम्हाला काही काढायचं म्हणजे रत्न काय असतात ते आम्हाला कळायची गोष्ट म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये घसर भाग घ्यायचा आहे. मग आम्हाला येऊ देते त्या ठिकाणी देवाने काय असतात नाही आपण दोघात मिळून करतो म्हणजे सगळेजण. देवाने व्यक्तीने ठरवलं म्हणजे समुद्र मंथन करायचं. समुद्रामध्ये जे काही रत्न असतात ते आपल्याला बाहेर काढायचं. मग आता समुद्रामध्ये उडी मारायची कोण समुद्रामध्ये बुडलात तुम्ही तर वरती यायला श्वास घेईपर्यंत तुम्ही वरती आला पाहिजे. किती खोल तळ आहे हे तुम्हाला माहिती आहे का. समुद्राचा माहित नाही. मग त्या समुद्रामध्ये आता रत्न काढायचे खालचे मग काढत कसे म्हणजे पर्याय मंदराचा जो पर्वत आहे तो पर्वत आणायचा आणि पर्वत म्हणजे समुद्रामध्ये ठेवायचा आणि त्याच्या साह्यानं आणि आपण ते रत्न काढू. तेवढं समुद्रात आणायचा तो पर्वत आणायचा कसा गेले हलवायला लागले दैत्य आणि देव. पर्वत हालता आला नाही जागेवर हलून झालाय इकडे आणायचा कशाला नाही.
मग भगवंताला सांगितलं म्हणजे साष्टांग नमस्कार केला भगवान महाविष्णूला. भगवान महाविष्णू आम्हाला तो पर्वत मंदिराच्या बरोबरी समुद्र म्हणायचा आहे, कसं करावं ते हरण झालाय. म्हणजे याचा अर्थ असं की तुम्हाला म्हणायचं की तुम्हाला घेऊन चला मग तिकडं, काही हरकत नाही म्हणजे. मग भगवंतानी आणि हजाराचा अवतार धारण केला त्या ठिकाणी, पर्वत घेतला आणि तो हजाराचा पर्वत उचलून आणि पाण्यामध्ये समुद्राचा पर्वत आणला. पर्वताला ठेवला हलला नाही ना, असा त्याला फिरवायचंय ना. कसं फिरवायचंय? पुन्हा भगवंत गेले. भगवंताला म्हणजे भगवंता तो पर्वत फिरायला तयार नाही. मग भगवंताने कच्चे रूप घेतलं, कासवाचं रूप घेतलं. भगवंत कच्चे रूपाने आले, पर्वत असा आदर झाला आणि कासवाच्या बरोबर असा आदर करायला लागला. देऊया आता काय करायचंय? फिरवायचा आता हाताने उडी कशी फिरवायची काही नाही. म्हणजे मग वासुकी आणायचा, सर्प आणायचा, त्याचा दोर करायचा, त्याला आणि फिरवायचं. ठीक आहे म्हणजे मग वासुकी सर्प आणला, तो सर्प आणून समुद्रामध्ये आणि मंथन करायला सुरुवात करायची. देव म्हणजे एक काम करा म्हणजे आम्ही तुला बघतो म्हणजे तुम्ही शेती करू का चांगली बाजू तुम्हाला वाईट बाजू आम्हाला काय अजिबात नाही. आम्ही तोंडा बघणार त्याला पण दिवास करायचं ते उलट करून डोक्याचे येतं असं चांगली सोयीच्या बघायचं चालणार नाही. तर मग दिवास नाही झाले शेपटी करून आणि दैत्य तोंडा करून आणि त्यावेळेस ते फिरवायला येतं तर सापाला पिळ बसला की साप विष ओपायला लागला. हजार दैत्य जाग्यावर करा गोपाला हजार दैत्य खराब झाली. मग दैत्य म्हणायला लागले म्हणजे आपण ऐकलं देवाचं बरं झालं असतं, आपण चुकलंच की आपण शेपटीकून झालं असतं तर चांगलं असतं की कळत नाही असं विचारल्यात आणि मंथन करायला सुरुवात झाली. समुद्र मंथनामध्ये आणि बऱ्याच वस्तू निघाल्या सुरुवात झाली. किती वस्तू निघाल्या तर रत्न हे 14 प्रकारचे निघाले. कौस्तुभ निघाला, तो देवाने घेतला. पारिजातक निघाला, समुद्रात निघाला, तो देवाने घेतला. मग निघाली आसुरा. आसुरा काय निघाला? आसुरा म्हणजे आसुरा ती निघाली आसुरा की दैत्यमध्ये तुम्हाला आता मग 2 वस्तू द्या. अहो आपलं काय ठरवतं मंत्र करताना तुम्ही आम्ही भाऊ आणि नेहमी वाटून घेऊ आणि तुम्ही 2 वस्तू आम्हाला एकही दिलं नाही, 3री वस्तू आम्हाला पाहिजे. आसुरा काय हरकत नाही घ्या तुमच्याकडं. मग आसुरा म्हणजे आसुरा घेतली, यांचं नाव होतं आसूर म्हणजे आसुरा घेतली. आसुरा घेतली की म्हणजे मग कोणीकडे कोण झाले काही कळतच नाही, त्याला वेळ नसते काय काही नाही. ते एक जण असं रस्त्याने बोलू लागला की मला हो तुला एक काम करा रस्त्यामध्ये भेटल्यावर काय झालं काहीच नाही फक्त 20 रुपयात काम पडलं. बघू बरं 1 मिनिट म्हणजे काय हरकत नाही दिले ना त्याला काही माहितीच नाही असे म्हणून ते गेले ते आणि ते काय घेऊन आले औषध घेऊन आले की पुन्हा ते आल्यानंतर हे म्हणले अहो म्हणजे तुम्हाला काल दिले होते म्हणजे 20 रुपये तुम्हाला केव्हा दिले? मग काय आठवण नाही काही नाही तुम्हाला दिली होती काल नाही म्हणजे मला काय आठवत नाही काही नाही कसं काही नाही तुम्हाला कालचं काही आठवत नाही. हे आसरीमुळे माणूस शब्द म्हणजे फोटो सुद्धा बोलतो त्याची ताकद आहे ती आसरीमध्ये. त्याला भीती वाटत नाही, त्याला काही होत नाही, त्याला काही हेच नाही विषयच नाही असो आणि फोटो बोलण्याची क्षमता 100% वाढते त्याच्यामध्ये म्हणून आणि ते आसुर लोक त्याला म्हणायचं. आसुरांनी आसरा घेतली आणि अगदी त्यांना आनंद वाटला. पुन्हा त्यानंतर उच्च नावाचा घोडा निघाला, तो देवाने घेतला. अहो एक नाही असे 13 रत्न निघाले. धन्वंतरी अमृतकर्ष घेऊन आले. तो अमृतकर्ष बघितला आणि त्यांनी लक्षात घेतला गोष्ट हा धन्वंतरी आहे म्हणजे आयुर्वेदाचे देवता. हे वनस्पती शास्त्राचे त्याला म्हणतात. MBBS डॉक्टर आणि BAMS ह्या 2 प्रकार असतात. MBBS म्हणजे ॲलोपॅथिक आणि BAMS म्हणजे आयुर्वेदिक. तर ते ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक मधला फरक जे आयुर्वेदिक म्हणजे आपण वनस्पती आहेत त्या आपण केलेल्या गोळ्या वगैरे औषधे असतात ते म्हणजे आयुर्वेदिक. त्याचं जे शास्त्र लिहिलेलं आहे ही वस्तू तयार होती ह्या बिमारीला हेच असतं. ते आयुर्वेदाचं शास्त्र जे त्यांच्याकडे आहे ती देवता म्हणजे धन्वंतरी देवता. ती धन्वंतरी देवता मधून असणारी गुण म्हणजे अमृतकर्ष घेऊन आला. तो अमृतकर्ष आणि देवरूपाने पाहिला ते म्हणजे लवकर आपल्याकडे घ्या
जर असुराने जर बघितलं असुर 100% घेतलं करून घातलेलं तितक्यात एका असुराला ऐकलं ऐकली गडबड ते करू त्यांचा करून घेतला आणि आम्हाला काय जमीन करत मग मात्र देव घाबरले देव बोलले आता या असुराने जर तू कलश घेतला आणि ते जर केले तर ते अमर होतेलं मग आपलं काही खरं नाही धर्माचं राज्य संपून जाईल धर्म संपूनच जाईल सगळीकडे असुरताच वाढत आणि सगळीकडे राक्षस झाले तर मग समजा विषय त्या हिरण्यकश्यपाचं कोणी नाव घेऊन येते देवाचे हे बीड हिरण्यकश्यपूचे ते देवाचं नाव घेऊन देत राहायचं मग साधू संतांनी काय करायचं जन्माला यायचं कामच नाही तुला भक्ती मार्ग संपून जाईल बराच आणि देवाने आता घ्यायचा कसा यांच्याकडून कलश सगळी शरण गेली भगवंताला भगवान महाविष्णूला भगवान महाविष्णू ताबडतोब चला आम्हाला वाचवा रक्ष परमेश्वरा रक्ष परमेश्वरा आमचं रक्षण करा इतक्यात आणि भगवान विष्णू म्हणजे काही चिंता करू नका आत्ता त्यांच्याकडे कलश म्हणून भगवान महाविष्णू स्त्री रूप धारण केलं मोहिनी रूप धारण केलं मोहिनी रूपानं तो अमृत कलश आणि आपल्या जवळ घेतला असुर मोहित झाले असं म्हणतात की कोण स्त्री दिसते आणि इतकी सुंदर दिसते तिच्या मोहात पडले आणि तो अमृत कलश टाकत गेला आणि महाराज सांगितलं म्हणजे तुम्ही असं करा आणि लाईनला बसा म्हणजे तुम्ही बंद करण्यासाठी देव बसलेलं तर दैत्य बसलेलं मग देवाला दैत्याला दोन्ही बाजूनं आणि अशा ओळीनं बसवायचं आपल्या अशा ओळी लावल्या आणि त्यांनी सगळ्यांना म्हणजे त्यात असणार हे देणार अमृत देणार तुम्ही सगळ्यांनी त्याचं बरं का अमृत चिंता करू नका सगळ्यांना सगळ्यांच आहे मी आणि म्हणून लाईन बसवलं सगळ्या देव लोकांना आणि अमृत द्यायला सुरुवात केली त्या अक्षरशः कुटुंबातले अमृत द्यायला सुरुवात केली इतक्याच ठिकाणी जो राहू नावाचा निग्रह होता दैत्य जो होता राहू नावाचा त्या राहू नावाच्या दैत्याला आणि त्याच्या मनात पुरी शंका आहे तो शंका घेत असणारच होता तो विचार केला मला आपल्याला आतापर्यंत माहित सुद्धा नाही कोण आहे स्त्री कुठून आली काही नाही ती ओळख नाही पाळत नाही काही नाही आणि आपण तुझ्यावर विश्वास टाकला चुकीचा आणि विषय आपण त्यावर विश्वास टाकायला पाहिजे होता सगळ्यात त्यांनी आपल्या असुरांनी विश्वास टाकला आता आपण असं करू तो कलश जे आहे तो कलश म्हणले आणि ते घेऊन तिकडे देवाकडेच गेली देवांना ती कलशाचं अमृत देणार आणि आपल्याला काय वाटणार ऐकणार आणि अमृत कलश तिकडे संपून गेला तर काही खरं नाही म्हणून तो अमृत कलश तिकडून गेले त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य असे लाईन मध्ये बसले होते त्यांच्या तो मध्यंतर बसला राहू नावातले तेव्हा दोघांच्या मध्ये बसला आणि तिनं देवाचं रूप धारण केलं होतं आणि त्या लाईनमध्ये सगळ्या देवांना भगवान महाविष्णू अमृत देत आहेत मोहिनी रूपानं सगळ्या देवांनी अमृत घेत आहेत आणि ज्यावेळेस चंद्रापर्यंत बारी आली चंद्रानं अमृत घेतलं पिलं आणि नंतर सूर्यनारायणाकडे जायचंय त्याच्या आधी मध्ये बसलं जायचं तो राहूला असं अमृत हातात दिलं अमृत पिणार इतक्या चंद्राने त्याच्याकडे पाहिलं आणि मला हे तुमचं नवीन दिसतंय हे देव आपल्याकडे तुम्ही पाहायला नाही काही नाही हा आला कोण आपल्या गावाला जायचंय माणूस नवीन माणूस जबाबदार होते माणसाला गाव लहान असावं आणि गावात नवीन माणूस यावं सगळं आठवं गाव राम 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 कोणत्या वर्षी कुठून आले केव्हा आले कोणाकडे आले त्याचे हजार रुपये कशा करणार माणूस कशामुळे गाव लहान असते आणि सगळ्यात जवळची असते मुलगाच्या त्यामुळे ते माणूस प्रत्येकाला असते त्यामुळं राहूला ओळखलं राहूला आणि त्यावर तो पुण्य म्हणाली हा नवीन दिसतोय ह्याचा अर्थ हा कोणतरी देव नाही हा कोणतरी दुसराच आहे आणि त्याला देऊ नका देवा अमृत देऊ नका विष्णू भगवंतांनी पाहिलं विष्णू भगवंताच्या हातामधलं काही अमृत त्याच्या हातावर म्हणजे पुरुषामधलं पडलं गडबडी नव्हतं आणि अमृत पिलं असं पिल्याबरोबर भगवंतांनी चक्र सुदर्शन चक्र तिच्या हातावर सोडलं पण काय झालं त्याचं शिर वर उडालं आणि धड खाली राहिलं शिर जे वर उडालं ते जिवंत राहिलं आणि धडही जिवंत राहिलं आणि ते शिर जे आहे म्हणजे आकाशातून उडू लागलं तो म्हणायला लागला अहो मला हे असुराला सांगायला तुम्ही असुरला बसला तुम्ही लाईनला पण तुम्हाला आता अमृत मिळणार नाही तुम्हाला अमृत असणार भेटणार नाही अमृत असणार देवांनी आणि सगळं रीतीने घेतले सगळ्या देव लोकांना अमृत भेटलंय आणि आता तुम्हाला अमृत भेटणार नाही तुम्हाला असुरा वेळ म्हणा का असुरा आता तुम्हाला मिळणारच नाही तुम्ही काय भेटा आता असं म्हटल्यानंतर ते मला प्रमाण काय प्रमाण मला माझं शिर बोलते जिवंत आहे आणि धड सुद्धा का जिवंत आहे एका ह्याचे दोन भाग झाले आपण ग्रह 9 मानतो खरे 8 ग्रह 9 ग्रह झाले कसे ह्याला अक्षयबिंदू म्हणतात राहू आणि केतू संपाद बिंदू दोन आहेत
राहू आणि केतू वेगळे जायचं. राहूचाच भाग म्हणजे शिर आणि धड हे दोन जायचं राहू आणि केतू. हे संपात बिंदू अक्षरवृत्त विषुवृत्त आपण ज्याला म्हणतो आपण असा विषय तसा प्रकार. तर एकच ग्रह आहे पण तेच एक ग्रह दोन ठिकाणी झाला आणि तो दोन ठिकाणावर माणसाला असा त्रास देतोय. आपल्या त्या राहूच्या दशेत माणूस आला की राहू त्या दशेत एवढा फिरवतो की माणसाला जेवढं आहे तेवढं सगळं संपवायला होतो आणि माणसाला हात बरं करतो. गोपाळ कृष्ण किती मोठा धर्मार्थी पण असेल कितीतरी मोठा असणारा व्यक्ती असेल आणि राहूच्या केतूच्या सपाट्यात सापडला तो त्या दशेत जर सापडला सगळी संपत्ती संपवली तरी माणसाला सुधरत नाही. काय करावं हे कळतच नाही. माणूस 17 ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो. माणूस इकडे जाय तिकडे जाय आमच्या दाखवतो तुमच्या तुम्हाला काय झाले काही कळत नाही आणि काय सांगावं सगळं जात राहिले. त्या घरात शिल्लकच राहील झाले. किती संपत्ती कमवत आम्ही. अहो आमच्या मुलाला लाख रुपये पगार आहे, आमच्या सुनबाईला लाख रुपये पगार आहे, आमच्या घरामध्ये कमीत कमी 4-5 लाख महिना येतो. पण एवढं येऊ नये घरामध्ये रुपये शिल्लक राहत नाही. कुठं पैसा तर काय होते काही कळतच नाही. घरामध्ये 3 आंब्याची झाडं दिली शेतामध्ये आमच्या 3 आंब्याची झाडं दिली 3000 आंबा आला. आमची लेकर राहणार आहेत बोलले असे आंबे खायला बसतात. एक लेकर 200 आंबा खाते. मी तर बरंच केलं. मी अरे बापरे 200 आंबा खाते कसं काय खात असेल म्हणजे काय कमाल वाटते म्हणजे ती लेकर खात नाही. लेकर फक्त तोंडाला असा लावायचा प्रयत्न करायचे तोंडासमोर आता आंबा न्यायचं खाणारा तिसराच आहे. गोपाळाला गोष्ट सांगायचा विषय असा काही गोष्टी अशा होतात की माणसाला कळतच नाही. राहून आणि ते अमृताने घेतलं होतं ते राहून अमृत पिल्यावर तो जिवंत राहिला. राहू आणि केतू हे दोन्ही असं झाले. असं ज्याच वर्षी जमीन झाले ना सर्व देवांना अमृत वाटलं. अमृताचे ज्यावेळेस वाटताना काही थेंब खाली पडले. ते थेंब कुठे पडले परवाला कथा सांगितली तुम्हाला मी. ते थेंब पडले समाने तीर्थाच्या ठिकाणी किती ठिकाणी 4 ठिकाणी. आजही त्या ठिकाणी कुंभमेळा होतो. प्रयागला कुंभमेळा असतो, नाशिकला कुंभमेळा असतो. गंगेच्या काठावर पडले आणि ते अमृत पिण्याकरता साप आले होते. ज्या सापांना आणि आईने श्राप दिला होता त्यांना पुन्हा आणि त्यांना अमृत घ्यायचं होतं म्हणून ते सापाच्या रूपात साप आले होते. सापांच्या कंठावर काढायचा प्रयत्न केला अमृत. त्यांना काय अमृत भेटलं नाही. पण एका जीवाच्या 2 जीवा झाल्या सापाच्या. सापाला एक जीभ नसते, सापाला 2 जीवा असतात. जीभ एकच आहे पण सापाच्या जीभेचे 2 तुकडे झालेले असतात. म्हणून सापाला 2 जीवा असतात. आपल्याला बाहेर आल्यानंतर ती ओळख होते ना त्याची पाहते 2 जीवा का झाले सापाला त्याचं कारण हे अमृत कुंभ ज्यावेळेस अमृताचे थेंब पडले होते खाली कुठं त्या तटाकावर गंगेच्या त्या ठिकाणी देणीप्रमाणे व्यासवर सांगतायत राजा 13 रत्न निघाले आणि सगळे आता असणारे रत्न संपत आले. फक्त एक रत्न राहिलं होतं त्यावेळेस ती गोष्ट पुन्हा मंथन चालू केलं आणि पुन्हा मंथनात मोहरी असणारी एक देवता निघाली. ती देवता म्हणजे साक्षात महालक्ष्मी निघाली. महालक्ष्मीला पाहिलं सगळेच मोहात पडले महालक्ष्मीच्या. साक्षात जगदंबाजी तिला पाहिलं आणि सगळे देव लोकांनी तिची अपेक्षा करायला लागले. असुर लोक अपेक्षा करतायत की हीच आम्हाला पाहिजे, हीच आम्हाला पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको. 3 गोष्टी माणसा अपेक्षा करत असते जरा. एक संपत्ती बरोबर आहे, दुसरी संतती आणि तिसरी सुख. त्या तिन्हीपैकी एकाची पूर्वी माणसाला 100% दिवस असते. संतती असती तर संपत्ती नसती, संपत्ती असती तर संतती नसती आणि दोन्ही असत्यात सुख नसतं. पैसा आहे लेकरे भरपूर येतं सगळ्या गोष्टी अनुकूल येतात पण सारखं दवाखान्यात पाठीमागं कोणला बीपी कोणला शुगर कोणला कोणला काहीतरी बिमारी कोणती बिमारी 17-60 बिमाऱ्या काही काहीतरी काय करायचं. पैसा भरपूर आहे संपत्ती आहे संपत्ती आहे पण सुखच नाही. असं काही कामाचं नाही. लक्ष्मी कोणाला नको वाटते, पैसा कोणाला नको वाटतो. लहान लेकराला सुद्धा पैसा हवा असं वाटतो. लक्ष्मीची सगळीच अपेक्षा करून राहिली. लक्ष्मी असणारी समोर होती आणि प्रत्येक कोण होतं आणि महालक्ष्मी तुमच्या हातात हार आहे ना तो आमच्या वेळात झाला ना तुम्ही आमचे व्हा.
लक्ष्मी मातेने सांगितलं म्हणजे जो माझी अपेक्षा करत नाही मी त्याचीच आहे. न मागे त्याची रमा होऊन दासी. मी तुम्ही जे जे अपेक्षा करतात त्यांची मी नाहीच आहे. जो अपेक्षा माझी करत नाही 100% तिला जाते. पण असा कोणीच नाही तिची अपेक्षा करत नाही. चाहे आता भरपूर मठारी झाली तर म्हणजे कोण असंच करणारे हे ते त्यांना वाटतं का आमच्याकडे पैसा येऊन ते दोन कोटी येऊ द्या पैसे आमच्याकडं आम्ही मठातून आम्ही धर्म करू काही करू पण तुम्ही आम्हाला द्या टाकून द्या. आश्रम असो मठ असो कुठले काही असो देवालय असो देवाल मंदिर असो कोणी असो लहान लेकरापासून ते वयोवृद्धापर्यंत असं कोणी नाही की त्याला नको वाटते संपत्ती नको वाटते म्हणून असं कोणीच नाही. फक्त एकालाच नको वाटते संपत्ती जे की भगवंताच्या आणि भक्तीमध्ये जो लीन आहे त्याला काही गरज नसते. जो संत त्यांना संत म्हणतात त्यांना संपत्तीची गरज नाही. आणि संत ओळखायची कशी संत ओळखायची कसं नाही तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल